आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी शहरात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरा। क्रांतीसूर्य, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, महिला शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात अभिवादन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, प्रताप देशमुख, रामेश्वर आवरगण, अनिल गोरे, सुरेश भुमरे, विजय काडे, नानासाहेब राऊत, अरुण कुमार नेमाडे, संजय कदम, सुरेश काडे, शंकर भागवत, सचिन पाचपुणे, सुदाम सुंदरे, सचिन सोटक्के, कृष्णा कटारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। करपडा नदीचे सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण करा, अन्यथा नदीपात्रात आंदोलन। जिंतूर तालुक्यात येलदरी धरण असून येलदरी धरणातून कुठल्याच प्रकारचा कालवा काढण्यात आलेला नाही। कालवा काढण्यात यावा। जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा कुठलाच फायदा नाही। दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांची शेती पिकत नाही, नापिकी होते। नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात। तसेच करपडा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण करण्यात यावे। या मागणीसाठी आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण करण्याचे काम दिनांक 14 एप्रिलपर्यंत न झाल्यास दिनांक 15 एप्रिलपासून ते दिनांक 22 एप्रिलपर्यंत नदीपात्रात पायी साप्ताहिक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर इर्शाद पाशा, चांद पाशा, चंद्रकांत देशमुख, शिवाजी पवार, बालाजी घोडवे, वशिष्ठ ढोंबरे, सूर्यकांत मोगल, बाळासाहेब मगर, सोपान मोरे, राजाभाऊ घोडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आरोग्य मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना डॉक्टर सेल परभणी जिल्ह्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी केलेल्या आव्हानानुसार पुष्पगुच्छ किंवा हार याचा व्यतिरिक्त गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शिवसेना डॉक्टर सेल परभणी जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणीतर्फे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमानिमित्त आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी शिवसेना डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांना आरोग्यविषयी समस्यासाठी सदैव सहकार्य करेल असे आश्वासन दिले। तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार वन नेशन वन इलेक्शन या पॉलिसीसाठी आपल्या संघटनेने पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे आवाहन केले। त्याला पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन वरिष्ठापर्यंत याचा पाठपुरावा करू अशा प्रकारचा शब्द मंत्री महोदया यांना दिला। यावेळी डॉक्टर अनिकेत जोगदंड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेंटल विंग, डॉक्टर परमेश्वर जाधव, परभणी शहर प्रमुख डॉक्टर विश्वंभर देशमुख, परभणी जिल्हा प्रमुख ग्रामीण डॉक्टर अनुराग जोगदंड, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर सचिन घनवट, उपजिल्हा प्रमुख डेंटल विंग डॉक्टर कपिल काडे, उपजिल्हा प्रमुख होमिओपॅथी विंग डॉक्टर श्रीनिवास गरोड, तालुका प्रमुख परभणी डॉक्टर नीरज चेचेडिया, तालुका प्रमुख डेंटल विंग डॉक्टर सुनील देशमुख, तालुका प्रमुख जिंतूर, पॅरामेडिकल विंग लबडे, फार्मसी विंग संतोष पडुडे, वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख सदाशिव बर्वे तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती। शस्त्रक्रियेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल डॉक्टर हेमंत मुंडे यांचा सत्कार। मोठमोठ्या शहरामध्ये डॉक्टरकडे बदलण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलताना जरी दिसला तरी काही प्रामाणिक डॉक्टर आपली सेवा बजावताना दिसत आहे। परभणी जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यात दुर्गम भागात असणारा तालुका म्हणून गंगाखेड तालुक्याची ओळख आहे। अशा दुर्गम भागात शस्त्रक्रिया करणे आणि ते पण महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवणे सध्या तरी अवघड गोष्ट आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये ही सर्व अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड चांगल्या पद्धतीने मोठा शस्त्रक्रिया करण्यामध्ये गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे। 7 एप्रिल रोजी मुंबई या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सहकार्यासमवेत गंगाखेड उज्ज्वला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे यांना सन्मान देऊन पुरस्कार करण्यात आले। हा सन्मान मिळवल्याबद्दल आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरातील सर्वच डॉक्टर्स यांच्या वतीने डॉक्टर हेमंत मुंडे व सर्वच अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप नागरगोजे, डॉक्टर शिल्पा टाके, डॉक्टर कल्पना घुगे, भूलतज्ञ डॉक्टर अमित उगिले, डॉक्टर गणेश वडजे, शस्त्रक्रिया परिचारिका उषा कलटले, परिचारिका माला घोबाडे, अधिसेविका राधा बेले, आरोग्य सेवक नागेश चव्हाण, इंचार्ज संगीता केंद्रे, भीमा राठोड, प्रशांत राठोड यांनी सत्कार स्वीकारला। यावेळी पत्रकार गुणवंत कांबळे, शेख अनवर लिंबेकर, राहुल साबणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या वतीने काम बंद आंदोलन, कालबद्ध पदोन्नती, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी परभणी जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाव्या व कामकाजाचे शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा परभणी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 12 फेब्रुवारी रोजी या मागण्यांच्या अनुषंगाने निवेदन दिले होते। त्यानुसार याविषयी बैठक लावून प्रलंबित मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत याबाबत 8 दिवसात आदेश निर्गमित करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते। परंतु या संदर्भात संघटनेच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही आदेश निर्गमित होत नसल्याने ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा परभणीने आक्रमक पवित्रा घेत आज शुक्रवार रोजीपासून परभणी जिल्हाभरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा परिषदेने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत प्रलंबित मागण्यासंदर्भात तत्काळ आदेश निर्गमित करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा युनियनचे जिल्हाध्यक्ष DT रुधाटे, सरचिटणीस राजाराम सोळंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। दिलेल्या निवेदनावर अशोक भोसले, विश्वनाथ कांगणे, उद्धव खुपसे, राहुल मानुलीकर, पुष्पा काळे, गणेश गीते, प्रभाकर दुधाटे, अंजना लाडेकर, विश्वनाथ पवार, काशीनाथ जुगटे, संतोष जाधव, बडीराम खटिंग, बापूराव लांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेत ईद मिलाप कार्यक्रम संपन्न। परभणी एज्युकेशन सोसायटी संचलित सेलू शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेत ईद उल फित्र निमित्त ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजी करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज अब्दुल अलीम सोफी सर होते। ईद मिलाप निमित्त शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उत्साहाने सहभाग घेतला। ईद मिलाप निमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व पाहुण्यासाठी शीरकुर्माची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे आनंदाच्या वातावरणात भर पडली। या प्रसंगी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम हाजी मोहम्मद रईस खासमी साहब उर्फ ख्वाजा मौलाना विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुलांना संबोधित करताना मौलाना यांनी ईद आणि त्याचे सामायिक महत्त्व यावर प्रकाश टाकला। ते म्हणाले की ईद हा केवळ उत्सव साजरा करण्याचा काळ नाही, तर हा प्रसंग आपल्याला परस्पर प्रेम, करुणा आणि एकत्रित राहण्याचा संदेश देतो। डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज अब्दुल अलीम सोफी सर यांनीही सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित केले। सर्वांना एकत्रित ईद साजरी करण्याचे आणि बंधुता वाढविण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हृदयात प्रेम आणि एकतेची भावना जागृत होतेच, शिवाय शाळेचे एकूण वातावरणही चांगले बनते। यावेळी राहत सोसायटी बँकेचे व्यवस्थापक मोहम्मद जलील, डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूलचे मुख्याध्यापक सय्यद समीर हाशमी सर, मुस्तफा खान आणि अनिल भाई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता सौहार्दपूर्ण पद्धतीने झाली आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एकत्रित ईदच्या आनंदात सहभागी होऊन एकता दाखवली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मोहम्मद लाईक, इरशाद खान, शेख रिजवान, हाफिज जुनेद नदवी साहब, शेख अहमद,
सय्यद अब्दुल हमीद भाई आणि सय्यद साबीर यांनी अथक परिश्रम घेतले. जिंतूर शहरात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिंतूर शाखेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक जिंतूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक बुद्धिराज उकाडे, कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिंतूर तालुका अध्यक्ष शेख शकील अहमद उर्फ बबलू पत्रकार मंचक देशमुख होते. कार्यक्रमाला समता परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्ता काडे, गंगाधर गोरे, अरविंद कटारे, प्रताप देशमुख, सचिन गोरे, बाळासाहेब भांबडे, डॉक्टर पंडित दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब काजडे, ॲडव्होकेट माधव दाभाडे, इस्माईल पैलवान, मनोहर डोईपुडे, पंढरी शिंदे, प्राध्यापक अशोक वैद्य, बाजीराव कटारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव काडे, गुलाब नाहेरकर, गणेश काडे, पप्पू काडे, कृष्णा लुटे, भारत कंठाडे, श्याम मस्के, मारुती काडे, राजेश कटारे, प्रकाश लांडगे, अनिल गाडेकर, हनुमान कंठाडे यांनी परिश्रम घेतले. जुना मोंढा भाजी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य. परभणी शहरातील जुना मोंढा परिसरात अनेक वर्षापासून भाजी मार्केट आहे. या भाजी मार्केटमध्ये परभणी शहरातील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या भाजी मार्केटमध्ये मागील अनेक दिवसापासून नाली सफाई व परिसरात स्वच्छता करण्यात आली नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे व नालीमध्ये कचरा साचल्याने भाजी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजी येथील व्यापाऱ्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजी मार्केटमध्ये सर्वत्र घाण झाली असल्याने आणि नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक येथे भाजीपाला खरेदीसाठी येत नसल्याने लहान मोठे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने व्यापाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. महापालिकेने येथील कचरा घाण साफ करावी अशी मागणी व्यापाऱ्या वर्गातून होत आहे.